वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्दे नृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण प्रल्हादाचं चरित्र आणि 4 आश्रम कोणकोणते आहेत याची थोडी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. पुढे धर्माची काही लक्षणं आपण बघणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छिते की हे प्रल्हाद आणि नरसिंहाचं जे स्थान आहे ते आजही आपल्याला भारतामधील पंजाब या भागात मुलतान या शहरी आहे. हिरण्यकश्यपूची ती राजधानी होती आणि तिथेच भगवान नरसिंह प्रगट झाले. आणि आपण जर कधी गेलो तर तिथे ते आता पडलेल्या अवस्थेत ते मंदिर आहे. आणि त्या मंदिरातलाच एक वीट इथे सदाशिव पेठेमध्ये जे नरसिंह मंदिर बांधलेलं आहे तर तिथल्या पूर्वजांनी तिथलं एक वीट आणून ती तिथे ठेवली आणि तिथे भगवान नरसिंहांची मूर्ती स्थापन केली आहे. आणि आपण नरसिंह जयंतीला सर्वजण पुण्यातले लोक हे नरसिंहाचं दर्शन घेण्यासाठी सदाशिव पेठेत जातात. असं तेही पुण्यातलं जागृत देवस्थान आहे. पंजाबामधली शीख लोक ही आपल्या नावासमोर सिंह का लावतात तर प्रत्यक्ष भगवान नरसिंह तिथे प्रगट झालेले आहेत आणि म्हणून हे लोक सिंहासारखे बलवान आहेत, शक्तिशाली आहेत. त्यामुळे आपल्याला जर कधी संधी मिळाली तर आपण जरूर अवश्य जाऊन तिथे नरसिंह भगवानांचं मूळ ठिकाण पाहू शकता. आता धर्मराजाला नारद मुनी मनुष्य धर्म समजावून देत आहेत. आपण पाहिलं की मागच्या वेळेला आपण 11व्या अध्यायामध्ये 4 आश्रमांची वर्णन जसं केलं होतं नारदांनी ते आपण पाहिलं. आता पुढे ते सांगतायत एक त्याला माहिती. मनुष्याचा खरा मित्र हा धर्मच आहे. जेव्हा कुणीच सहाय्याला नसतं तेव्हा धर्म साथ देतो. एक वेळ धनसंपत्ती नष्ट होऊन जाईल पण धर्माचा नाश मात्र होऊ देऊ नये. माणूस किती कंगाल झाला, दरिद्री झाला तरी त्यांनी धर्माने वागलं पाहिजे. अधर्म त्यांनी करू नये. मनुष्य सर्व सुखाचे साधन धनच आहे असं समजतो पण ते अतिशय खोटं आहे, अज्ञान आहे ते. आजच्या घटनेमध्ये कायद्यात कितीतरी परिवर्तन करायला लागतात कारण त्याचे कर्ते विलासी माणसंच आहेत. जी कायदा बनवतात ती विलासी माणसं आहेत. पण रामराज्यामध्ये मात्र वशिष्ठांचं वचनच कायदा म्हणून पाळलं जात होतं. साधारण धर्माच्या लक्षणांचं वर्णन केलेलं आहे. आता
साधारण धर्म म्हणजे काय, तर सर्वांचा धर्म म्हणजे साधारण धर्म. मनुष्य मात्राचा धर्म म्हणजेच साधारण धर्म. आता या धर्माचं विवेचन मोठं लांबलचक आहे, पण नारदांच्या मुखातून जी वर्णनं आली आहेत त्यात प्रमुख धर्माची 30 लक्षणं त्यांनी सांगितली आहेत. आता पहिलं लक्षण आहे ते सत्य. म्हणजेच काय, तर आत्मसमर्पण. धर्मकथेचा प्रारंभ होतो तो सत्याने आणि शेवट होतो तो आत्मसमर्पणाने. सत्य म्हणजे काय, तर सत्य हे ईश्वराचं स्वरूप आहे. धर्माची गती सूक्ष्म आहे, म्हणून सत्याच्या साधनाने माणूस सत्यनारायणात लीन होतो. आता सत्य म्हणलं की आपल्यासमोर कथा कोणाची येईल, तर हरिश्चंद्र आणि त्याच्या पत्नीची. हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये दिलेलं वचन पाळण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या पत्नीचा विक्रय करून पत्नीचा विक्रय केला आणि सत्याचं पालन केलं. अशी आढळ श्रद्धा ही सत्यावर हवी. आणि सत्यवादी राहिल्यानेच सर्वांचं कल्याण होईल, असं इथे नारदांनी सांगितलंय. दुसरं लक्षण काय, तर दयाभाव. दुसऱ्यांचं भलं करण्याची वृत्ती. ज्याला ईश्वराचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे त्याने समजून उमजून आणि विवेकपूर्णपणे दुसऱ्यावर दया करावी. तिसरं लक्षण आहे पावित्र्य. पावित्र्य हा सर्वांचाच धर्म आहे. पावित्र्य म्हणजे काय, मनाची शुद्धी, चित्ताची शुद्धी. मृत्यूनंतर मन सुद्धा जीवासोबत जात असतं, म्हणून मन पवित्र ठेवणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या मृत्यू झाल्यानंतर जीवाबरोबर दुसरं काहीच जात नाही, शरीरसुद्धा बरोबर येत नाही, पण मन मात्र त्याबरोबर आत्म्याबरोबर हिंडत असतं. ज्याचं मन पापी असतं तो ईश्वराच्या ध्यानामध्ये स्थिर राहू शकत नाही. आणि म्हणून मनाचं पावित्र्य ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मन विषय सुखात इतका गुंतून गेलेला असतो की त्याला मनातील पापांची जाणीवसुद्धा नसते. म्हणून प्रयत्नपूर्वक मन शुद्ध ठेवणं हे धर्माचं लक्षण आहे. चौथा धर्म आहे तपश्चर्या. विचार, वाणी आणि वर्तन यात शुद्धता आणि एकवाक्यता राखणे हीच तपश्चर्या आहे. तपश्चर्या म्हणजे काय, तर आपले विचार चांगले ठेवा, वाणीतून चांगलं बोला, चांगलं वर्तन करा आणि यामध्ये एकवाक्यता जर आली तर हीच तपश्चर्या आहे, असं चौथा धर्म सांगतोय. पाचवा धर्म काय, तर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, भगवत कृपेने जे काही दुःख वाटायला येईल ते सहन करा. की माझे प्रारब्धाचे भोग आहेत आणि ते मी भोगून संपवले पाहिजेत असा भाव मनामध्ये ठेवा. मलाच का दुःख, मीच का, देवानी दुःखासाठी माझीच का निवड केली, असे मनात विचार आणण्यापेक्षा मला प्रारब्धाने माझ्या वाट्याला जे भोग आले आहेत ते मी सहन केले पाहिजेत आणि ते माझ्याकडून सहन होऊ दे, हीच देवाची प्रार्थना करणं, याला म्हणायचं तितिक्षा. तेव्हाच देव तुमच्या बाजूनी उभा राहील आणि तुमच्या शत्रूला दंड करेल. मनुष्य छोट्या छोट्या अपमानाने सुद्धा दुःखी होतो, खोटा अभिमान बाळगतो आणि विलासी भोगांची इच्छा करतो आणि त्यामुळे तो जास्त दुःखी होतो. त्यामुळे त्याची सहनशक्ती, तितिक्षा कमी कमी होत जाते. ही तितिक्षा हा पाचवा धर्माचं लक्षण सांगितलेलं आहे. अहिंसा हा सहावा आहे. मन, वाणी व शरीर यांनी कोणालाही दुःखी न करणं म्हणजे अहिंसा आहे. वाईट बोल बोलून, शब्दांचे वार करून, मनामध्ये वाईट विचार करून किंवा शरीराने प्रत्यक्ष एखाद्याला हिंसा पोचवू नये, अशा प्रकारे अहिंसेचं पालन करावं. पूर्वी ऋषींच्या आश्रमातले हिंस्त्र पशुसुद्धा शांतपणे त्या आश्रमामध्ये वावरत असत. वाघ, सिंह असे
शांत बसलेले आपल्याला पूर्वी ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये दिसत असत. म्हणजे ते सुद्धा अहिंसा धर्म पाळत असत. आता 7वं लक्षण आहे ब्रह्मचर्य. शरीराने ब्रह्मचर्य पाळणारे बरेच सापडतील, पण डोळ्याने आणि मनाने ब्रह्मचर्य पाळणे हे अतिशय विरळ आहे आणि ते पाळणं महत्त्वाचं. ब्रह्मचर्य म्हणजे मन स्थिर करण्याचं एक साधन आहे. 8वं लक्षण आहे त्याग. काही टाकून देणं, सोडून देणं, एखाद्या विषय उपभोग असलेल्या गोष्टींचा त्याग करणं, मनावर संयम ठेवणं आणि ती गोष्ट आपल्याला नको म्हणून तिचा त्याग करणं. म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टींचा सुद्धा त्याग करावा लागतो. कधी कधी अशी वेळ येते आपल्यावर की नाही, आता याच्यातलं मन आपण गुंतून चालणार नाही, आपण सोडून द्यावा. त्याला म्हणायचं धर्माचं ते 8वं लक्षण आहे त्याग. स्वाध्याय. सद्ग्रंथांचं चिंतन आणि मनन करणं म्हणजे स्वाध्याय. मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण कथामृत आणि नामामृत हे कायम 2 शब्द लक्षात ठेवावे. आणि ज्या ज्या वेळेला आपल्या मनात पापवासना येईल, काही दुष्ट विचार येतील, मन अस्वस्थ असेल, तर त्या वेळेला आपण स्वाध्याय करावा. म्हणजेच कथामृत आणि नामामृतांचा आधार घ्यावा. म्हणजे आपलं मन शांत होईल आणि आपल्याला योग्य विचार सुचतील. आता 10वं लक्षण आहे ते आर्जवम. स्वभावातील सरळतासुद्धा सर्वांचाच धर्म आहे. 11वं लक्षण संतोष. ईश्वराने जितकं दिलंय त्यात संतुष्ट मानायचं, समाधानी राहायचं आणि हीच व्यक्ती खरी श्रीमंत आहे. आणि जो कायम मला हे पाहिजे ते पाहिजे, कितीही कितीही श्रीमंती आली, कितीही ऐश्वर्य उपभोगलं तरी जो कधीही समाधानी राहत नाही, संतुष्ट राहत नाही, धर्माने त्याला दरिद्री म्हटलेलं आहे. 12वं लक्षण आहे समदृष्टी. सर्वात व सर्वांना समदृष्टीने पाहणे. म्हणजे हा श्रीमंत, हा गरीब, हा उच्च वर्णाचा, हा नीच वर्णाचा, अशी दृष्टी कधीही ठेवू नये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला माणूस धर्माने, व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून त्याचा सन्मान द्यायला पाहिजे. भावात्मक विषमता कधीही मनामध्ये ठेवू नये. 13वं लक्षण आहे धर्माचं मौन. वायफळ बडबड करणे, व्यर्थ काहीही बोलणे हे धर्माने वर्ज्य केले. त्याच्यासाठी मौनम सर्वार्थ साधनम हा संस्कृतमध्ये ही एक म्हण आहे. मौनम सर्वार्थ साधनम. मौनाने मनाला शांती मिळते, मानसिक पापांचा नाश होतो आणि वाणीवर नियंत्रण ठेवून माणूस योग्य मार्गाने विचार करायला शिकतो. 14वं लक्षण आहे आत्मचिंतन. दररोज रात्री आपण झोपताना हा विचार केला पाहिजे की मी आज दिवसभर काय काय केलं, माझ्या किती चुका झाल्या, मी ह्याऐवजी कसं वागलं असतं तर घरात शांतता राहिली असती, मन प्रसन्न राहिलं असतं. मी शरीर नाही आहे, मी परमात्म्याचा अंश आहे. जन्माला येण्यापूर्वी मला कोणीच नातेवाईक नव्हते आणि माझ्या मृत्यूनंतरही माझ्याबरोबर कोणीही नातेवाईक असणार नाही. आणि मी हा परमेश्वराचा अंश आहे आणि मला शरीरापासून कधी ना कधी तरी भिन्न व्हायचंच आहे. जेव्हा हा आत्मचिंतन आपण करू त्यावेळेलाच आपली बुद्धी ही भक्तिमार्गात जाईल आणि मनुष्याचं कल्याण होईल. आता 15वं लक्षण सांगितलंय पंचमहाभूतात ईश्वराची कल्पना करणे. म्हणजे ईश्वराचा अनुभव घेणे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे आणि या सर्व पंचमहाभूतं ही ईश्वराचंच रूप आहेत असा अनुभव घेणे. 16वं लक्षण आहे ते कृष्ण चरित्र. कृष्णाच्या, भगवंतांच्या सगळ्या लीला श्रवण करणे. 17वं आहे ते पण तेच आहे कृष्ण कीर्तन स्मरण करणे श्रीकृष्णाचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. अशा प्रकारे त्यांनी पुढे सांगितलंय की सेवा, पूजा, नमस्कार, देवाचं दास्य, सख्य आणि आत्मसमर्पण अशा प्रकारे ही लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. ब्रह्मचार्याश्रम ही वृद्धी आहे, तर गृहस्थाश्रम म्हणजे क्षय समजावा आणि वानप्रस्थाश्रमात संयम ठेवला पाहिजे. म्हणजेच
पुन्हा पुन्हा शक्तीची आपल्या वाढ होईल. मनुष्याचं आयुष्य कलियुगामध्ये 100 वर्ष सांगितलेलं आहे. त्यापैकी 23 वर्ष ब्रह्मचर्य आणि 24 ते 40 पर्यंत गृहस्थाश्रम आहे आणि 41 ते 50 वानप्रस्थाश्रम याचं पालन करून 51व्या वर्षी संन्यास घ्यावा. अशा प्रकारे 4 वर्णाश्रमांचं वर्णन मागच्याही वेळेला मी सांगितलं होतं की ब्राह्मणांनी काय कसं वागायला पाहिजे, क्षत्रियांनी कोणता धर्म पाळला पाहिजे, स्त्रीने कोणता धर्म पाळला पाहिजे, असे त्या वर्णात त्या वर्णातल्या लोकांनी कसं वागलं पाहिजे हे धर्मामध्ये कथन केलं आहे. जोपर्यंत जीव आत्मसाक्षात्काराने हा देह म्हणजे मीच आहे हे जोपर्यंत त्याच्यातून द्वैत संपत नाही, ही इंद्रिय म्हणजे केवळ आभास आहेत हे जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत त्याच्या मनात हा पुरुष आहे, हा स्त्री आहे हे द्वैत निर्माण होतं आणि तोपर्यंत तो भोगामध्ये कायम राहतो. त्याच्या मनात भोगी वृत्ती वाढत राहते, विषय उपभोगामध्ये तो रमून जातो. शील रक्षणाचे हे सर्व नियम गृहस्थ व संन्यासी या दोघांनाही लागू आहेत. गृहस्थाश्रमाने गुरुकुलात राहून गुरुची सेवा करणे हे त्याचं कर्तव्य आहे. ब्रह्मचर्याने काजळ घालणं, तेल लावणं, मॉलिश करणं, स्त्रियांची चित्र काढणं, मांस खाणं, मद्य पिणं या सर्व गोष्टींचा ब्रह्मचर्याने त्याग केला पाहिजे. गुरुकुलात वास्तव्य करून ऋषीमुनींनी द्विजांनी आपली शक्ती आणि आवश्यकता पाहून वेद आणि उपनिषद यांचा अध्ययन केला पाहिजे. गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यास आश्रमामध्ये नंतर प्रवेश करायचा आहे. अशा प्रकारे आचरण केल्याने ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी किंवा गृहस्थ विज्ञान संपन्न होईल आणि ब्रह्मतत्वाचा त्याला अनुभव मिळेल. तसेच वानप्रस्थाश्रम ज्याने स्वीकारलाय आणि पुढे त्याने संन्यासाश्रम स्वीकारून गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर मोहरलोक त्याला प्राप्ती होते. वानप्रस्थ आश्रमात राहणाऱ्यांनी नांगरलेल्या जमिनीतून उत्पन्न होणारं धान्य खाऊ नये असा एक नियम त्यांनी तिथे सांगितलाय. शांत समदर्शी महात्मा संन्याशाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचं बंधन नाही. तो लोकांमध्ये वेडा किंवा बालक असल्याप्रमाणे स्वतःला दाखवत असतो आणि तो स्वतः प्रतिभाशाली असूनही माणसांना तो मुका आहे असं वाटलं पाहिजे अशा पद्धतीने हा संन्याशी राहत असतो. याबद्दल एक प्राचीन इतिहास आहे. अजगराप्रमाणे एक राहणारे मुनी म्हणजे प्रत्यक्षात भगवान दत्तात्रेय यांची भेट एकदा प्रल्हादाबरोबर होते. प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांबरोबर लोकांचं मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होते. सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटाकी त्याला असं दिसलं की एक मुनी असे पडून आहेत जमिनीवर, त्यांचं अंग धुळीने माखलेलं आहे. ते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि आता ते काही प्रश्न विचारतात त्यांना. देवा, आपण ऐशारामात तर राहत नाही, आपलं तर शरीर सगळं धुळीने माखलेलं आहे, आपण अजगराप्रमाणे इथे एकदम काहीही न करता लोळत पडलेले दिसत आहेत, मग तरीसुद्धा आपण इतके धष्टपुष्ट कसे दिसता? तेव्हा दत्तात्रेय त्यांना सांगतायत, जगातल्या कोणत्याही जड पदार्थात आनंद नाही, सुखाची इच्छाच दुःख निर्माण करणारी आहे. मी आपला आनंद आपल्या आत्मस्वरूपातूनच प्राप्त करून घेतो, प्रारब्धाला भोगून तो पूर्ण करतो.
माझी आत्मनिष्ठा दृढ आहे. माझे दोन गुरु आहेत असं दत्तात्रय सांगतायत. माझा पहिला गुरु आहे मधुमक्षिका. मधमाशीप्रमाणे फार कष्ट करून लोकही धनसंचय करत असतात, पण मधमाशीप्रमाणे धनाचा उपभोग मात्र कोणी विरळाच करीत असतो. माणूस धन साठवतो आणि त्याचं साठवलेलं धन हे पुढची पिढी किंवा इतर कोणीतरी त्याचा उपभोग घेतं आणि हा माणूस मात्र आयुष्यभर कष्ट करण्यात, धनसंचय करण्यात आपला वेळ व्यतीत करतो. त्याऐवजी त्यांनी जर थोडी देवाची भक्ती केली, परमात्म्याजवळ ध्यान लावलं, तर तो लवकर मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. हे मधुमक्षीने सांगितलंय. आता माझा दुसरा गुरु आहे अजगर. ज्याप्रमाणे मी निचेष्ट पडलेला राहतो आणि प्रारब्ध योगाने जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहतो. या दोन गुरुपासून मी वैराग्य व संतोष या दोन गुणांचा बोध घेतला आहे. एकाच ठिकाणी बसून मी सतत ब्रह्मचिंतन करतो, ज्यामुळे मनामध्ये विक्षेप उत्पन्न होईल अशा व्यवहारापासून मी दूर राहतो आणि मनामध्ये सतत ओंकाराचा जप करत असतो. अशा प्रकारे जर गृहस्थाश्रमाने पती आणि पत्नी यांनी जर पवित्र जीवन जगले, दिवसातून कधीतरी ईश्वराची पूजा केली, स्मरण केलं, ईश्वराचा भाव मनात ठेवून सगळ्यांशी चांगले वागले, आचरण चांगलं ठेवलं, तर ते सुद्धा भक्ती मार्गाने ईश्वर प्राप्त करू शकतात. गृहस्थाश्रमाने कधीही कठोरपणे कोणाशी बोलू नये, सरळपणे वागावं आणि धर्माचं पालन करून केलं तर गृहस्थाश्रम सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारे इथे भगवंत आणि प्रल्हाद यांच्यामध्ये संवाद चालू आहे. मुनींकडून परमहंसाच्या या धर्मांचं सर्व श्रवण प्रल्हादांनी केलं आणि त्याने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने ते आपल्या राजधानीकडे परत आले. आता हा सगळा संवाद युधिष्ठिराला सांगतायत नारद मुनी. युधिष्ठिराने विचारलं, आता हे देवर्षी, नारदांना ते म्हणतात, हे देवर्षी, माझ्यासारखा गृहस्थासक्त माणूस सहजपणे कोणत्या साधनांनी हे पद प्राप्त करू शकेल, मोक्ष प्राप्त करू शकेल, भगवंतांच्या जवळ जाऊ शकेल? तेव्हा नारद म्हणाले, राजा, मनुष्याने गृहस्थाश्रमात गृहस्थ धर्मानुसार सगळी कामे करून ती सर्व कामं, कर्म सगळी भगवंतांना समर्पण करावी, महात्म्यांची सेवा करावी आणि सवडीप्रमाणे विरक्त पुरुषांबरोबर वारंवार श्रद्धापूर्वक भगवंतांच्या अवतारांचं, कथामृताचं पान करीत राहावं, म्हणजे ऐकत राहावं, श्रवण भक्ती करावी. बुद्धिमान पुरुषाने पाऊस वगैरेमुळे उत्पन्न होणारे अन्न, पृथ्वीपासून उत्पन्न होणारे सोने इत्यादी अकस्मात प्राप्त होणारे द्रव्य इत्यादी सर्व भगवंतांनी दिलेले आहेत. प्रारब्धानुसार त्याचा उपभोग घ्यावा व उरलेल्याचा सत्कृत्यात उपयोग करावा. प्रारब्धाने प्राप्त झालेल्या आणि पंचमहायज्ञ इत्यादीपासून उरलेल्या अन्नानेच गृहस्थाने आपला उदरनिर्वाह करावा. जो बुद्धिमान पुरुष याशिवाय अन्य कोणत्याही वस्तूमध्ये आसक्त राहत नाही, त्याला संतपद प्राप्त होतं. गृहस्थांनी पितृश्राद्ध सुद्धा केलं पाहिजे. ज्यावेळेला दशरथाचं श्राद्ध सीतेने केलं, ती वसिष्ठांना अन्न वाढत होती, तेव्हा तिला वसिष्ठांच्या रूपात वसिष्ठांच्या शरीरामध्ये दशरथाचं दर्शन झालेलं आहे. म्हणून श्राद्ध कर्माचंही महत्त्व गृहस्थाश्रमामध्ये पाळलं गेलं पाहिजे असं इथे त्यांनी सांगितलंय. धनवान ब्राह्मणाने आपल्या ऐपतीनुसार भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात आपल्या पितरांचं महालय श्राद्ध करावं. आता श्राद्ध कधी कधी करावं हे सुद्धा तिथे दिलंय.
कर्क आणि मकर संक्रांत, तुला व मेष संक्रांत, व्यतिपात, दिनक्षय, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, माघ महिन्यातील मघा नक्षत्राने युक्त असलेली पौर्णिमा, कार्तिक शुद्ध नवमी, अक्षय तृतीया, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चारही महिन्यांच्या कृष्ण अष्टमी, माघ शुद्ध सप्तमी, त्यानंतर चित्रा, विशाखा, ज्येष्ठा इत्यादींनी युक्त असलेली पौर्णिमा, द्वादशी तिथीचा अनुराधा, श्रवण, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदासह झालेला योग, एकादशी तिथीला जर उत्तरा नक्षत्र असेल तर किंवा जन्म नक्षत्र वा श्रवण नक्षत्र असेल तर या सर्व तिथी या पितरांचं श्राद्ध करण्यासाठी योग्य आणि श्रेष्ठ आहेत असं त्यांनी इथे नमूद केलंय. शुभ संयोगाच्या वेळी जे काही स्नान, जप, होम, व्रत, देव, ब्राह्मणांची पूजा केली जाते किंवा जे काही देव, पितर, मनुष्य व प्राण्यांना अर्पण केले जाते त्याचं मिळणारं फळ हे चिरकाल टिकणारं असतं. अशा प्रकारे सर्व प्रकारे शुभकर्म केली पाहिजेत आणि त्यातूनच आयुष्याची सार्थकता होते. आता जेथे धर्म केल्याने कल्याणाची प्राप्ती होते त्या स्थानांचं वर्णन त्यांनी केलंय. कुठे कुठे होते तर पुष्कर सारखी सरोवरं, सिद्ध पुरुषांनी आश्रय केलेली क्षेत्र, कुरुक्षेत्र, गया, प्रयाग, नैमिषारण्य, पुलह आश्रम, कन्याकुमारी, फाल्गुन क्षेत्र म्हणजे कन्याकुमारी, सेतुबंध, प्रभास क्षेत्र, द्वारका, काशी, मथुरा, पंपा सरोवर, बिंदू सरोवर, बदरिकाश्रम, अलकनंदा, भगवान सीतारामांचा आश्रम, महेंद्र पर्वत, मलय पर्वत, कुल पर्वत, जेथे जेथे भगवंतांच्या स्थिर प्रतिमांची पूजा होते ते सर्व देश अत्यंत पवित्र आहेत आणि मनुष्याने या ठिकाणी वारंवार गेलं पाहिजे. आणि जी पुण्यकर्म केली जातात तिथे राहून तुम्ही जी भक्ती कराल त्यामुळे माणसांना त्याचं 1000 पटीने फळ मिळेल. आता पुढे सांगतायत ते, मनुष्य, पशु, पक्षी, ऋषी, देव इत्यादींची शरीररूप नगरं ही प्रत्यक्ष विष्णूंनी, श्रीकृष्णांनी निर्माण केली आणि तेच या नगरामध्ये जीवरूपाने राहतायत आणि म्हणून त्यांना पुरुष म्हटलेलं आहे. त्रेतादी युगामध्ये जेव्हा विद्वानांना आढळलं की मनुष्य परस्परांचा तिरस्कार करतायत, द्वेष निर्माण झालाय, अपमान करतायत, तेव्हा त्या लोकांनी उपासनेसाठी भगवंतांच्या प्रतिमांची योजना केली. म्हणजे भगवंतांच्या प्रतिमेची पूजा त्रेतायुगापासून सुरू झाली. तेव्हापासून पुष्कळसे लोक अत्यंत श्रद्धेने भगवंतांच्या प्रतिमांची पूजा करतायत. जे माणसांचा द्वेष करतात त्यांना प्रतिमेची उपासना करून सुद्धा फळ मिळू शकणार नाही. आता धर्माचे पुढे त्यांनी सांगितलंय, धर्म, विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि चल या अधर्माच्या 5 शाखा आहेत. अधर्माच्या पुढे त्यांनी 5 शाखा सांगितल्या, विधर्म, परधर्म, आभास, उपमा आणि छल. आणि अधर्माप्रमाणे या सर्वांचाच धर्म जाणणाऱ्या पुरुषांनी त्याग केला पाहिजे. धर्मबुद्धीने करून सुद्धा ज्या कर्मामुळे आपला धर्म बिघडतो तो विधर्म. आपल्याखेरीज अन्य माणसांसाठी उपदेश केला गेलेला धर्म म्हणजे परधर्म. पाखंडी किंवा दंभ म्हणजे उपधर्म. शास्त्र वचनांचा विपरीत अर्थ लावणं म्हणजे छल. वेगवेगळे अर्थ, चुकीचे अर्थ काढणं म्हणजे छल करणं विनाकारण.
आपल्या आश्रमाहून वेगळ्या धर्माला माणूस स्वेच्छेने धर्म मानतो, दुसरा धर्म स्वीकारतो, दुसऱ्या धर्माचा आदर करतो, तो आभास आहे. अशा प्रकारे धर्म आणि अधर्म यांचं इथे विवेचन आलेलं आहे. आता या स्कंदामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळालं याचा जर आपण विचार केला तर अध्यात्मविद्येने शोक आणि मोह यावर संतांच्या सेवेने आपण विजय मिळवू शकतो. मौनाच्या द्वारा मौन धारण करून आपण विघ्नांवर, शरीर आणि प्राण इत्यादीवर विजय मिळवू शकतो. आधिभौतिक दुःखाला दयेने, आधिदैविक वेदनांना समाधीने आणि आध्यात्मिक दुःखाला योग बलाने, झोपेला सात्विक गोष्टींच्या सेवनाने जिंकलं पाहिजे. उपनिषदांमध्ये असं सांगितलंय की शरीर म्हणजे रथ आहे आणि इंद्रिय घोडे आहेत. इंद्रियांचा स्वामी मन हा लगाम आहे. जर आपण वेळेवर जो लगाम लावला नाही तर आपण विषयामध्ये गुंतून पडतो. शब्दादी विषय हा एक रस्ता आहे, बुद्धी ही सारथी आहे आणि चित्त हे भगवंतांनी निर्माण केलेली बांधण्याची मोठी दोरी आहे. धर्म आणि अधर्म या रथाची चाकं आहेत आणि यांचा अभिमानी जीव हा रथी आहे. ओंकार हेच त्या रथीचे धनुष्य आहे. शुद्ध जीवात्मा, बाण आणि परमात्मा हे त्याचं लक्ष असलं पाहिजे. ओंकाराच्या जपाने अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करणं हा या शरीराचा उद्देश असला पाहिजे. राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मद, मान, अपमान, दुसऱ्यांच्या गुणांमध्ये दोष पाहत राहणं, कपट करणं, हिंसा, मत्सर, दुराग्रह, प्रमाद करणं, अतिभूक, अतिनिद्रा यांचं सेवन करणं हे सगळे या जीवात्म्याचे शत्रू आहेत. त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण प्रधान आहेत. हा मनुष्य शरीररूपी रथ जोपर्यंत आपल्या स्वाधीन आहे आणि सर्व इंद्रिय कार्यरत आहेत तोपर्यंतच श्री गुरुदेवांच्या चरण कमलांच्या सेवेने धारधार केलेल्या ज्ञानाची तीक्ष्ण तलवार होऊन भगवंतांच्या बळावर या राग, द्वेष, लोभ, शोक, मोह या सगळ्या शत्रूंचा नाश करून आपण स्वराज्य सिंहासनावर विराज व्हावे आणि त्यानंतर अत्यंत शांतपणाने आपण परमेश्वराने दिलेल्या शरीराचा सुद्धा त्याग करावा. पण त्यासाठी आपल्याला आधी या सर्व दोषांचा आपल्यातला नाश करावा लागेल. राग, द्वेष, लोभ, शोक, मोह, भय, मान, अपमान, दुराग्रह या सर्वांचा जेव्हा नाश होईल, जेव्हा आपलं मन शांत होईल त्यावेळेलाच आपण परमात्म्यामध्ये विलीन होऊ शकतो. वैदिक कर्म ही दोन प्रकारची त्यांनी सांगितलेली आहेत, प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर. प्रवृत्तीपर कर्ममार्गाने संसाराची एरझारा चालूच राहते आणि निवृत्तीपर ज्ञान किंवा भक्ती मार्गाने मोक्ष प्राप्ती होते. मेल्यानंतर प्रवृत्ती मार्गाचा जो पुरुष असतो तो चरू, पुरोडाश्य इत्यादीच्या सूक्ष्म भागापासून बनलेलं शरीर धारण करतो आणि तो तेथून रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायन यांच्या अभिमानी देवतांजवळ जाऊन तो चंद्रलोकामध्ये त्याचं शरीर पोहोचतं आणि तेथे त्यांनी जे काय आत्तापर्यंत पुण्यकर्म केलेली आहेत त्याचे भोग तो भोगून त्यानंतर त्याचा देह नाहीसा होतो आणि पावसाच्या वृष्टीमधून त्याचा सूक्ष्म देह पुन्हा वनस्पती, अन्न आणि वीर्य यांच्या रूपामध्ये परिणित होतो आणि पितृयान मार्गाने तो पुन्हा पृथ्वीवर येऊन पुन्हा जन्म घेतो. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याला पुण्यकर्मानुसार त्या त्या लोकात जाऊन पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. गर्भाधानापासून अंत्येष्टीपर्यंतच्या सर्व संस्कारांनी युक्त असलेला तो जेव्हा निवृत्ती मार्ग स्वीकारतो त्यावेळेला मनामध्ये तो परावाणीमध्ये आणि परावाणीला वर्ण समुदायामध्ये अ, उ आणि म या तीन स्वरूपाच्या रूपात राहणाऱ्या ओंकारामध्ये तो ध्यान लावतो
आणि ओंकारामध्ये ओंकाराला बिंदूमध्ये, बिंदूला नादामध्ये, नादाला प्राणामध्ये आणि प्राणाला ब्रह्मामध्ये लीन करतो. तो ध्यान लावून परमेश्वराचं चिंतन करतो. आणि असा जो चिंतन केलेला ज्ञानी पुरुष आहे तो दिवसा माध्यान्ह शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणाच्या अभिमानी देवतांच्या जवळ मृत्यूनंतर पोहोचतो आणि तो ब्रह्मलोकामध्ये जातो मृत्यूनंतर. आणि त्याचं शरीर सूक्ष्मामध्ये विलीन होऊन तेजस होतं ते. आणि ते तेजस्वी झालेलं शरीर त्याचा लय करून तो तुरीय रूपामध्ये राहतो. आणि हेच त्या आत्म्याला मिळालेलं मोक्षपद आहे. आणि हा सर्व मार्गाला देवयान असं मार्ग म्हटलेला आहे. म्हणजे प्रवृत्ती मार्गाने जो जातो तो पितृयान मार्गाने पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आणि जो निवृत्ती मार्गाने राहतो तो देवयान मार्गाने मोक्षपद प्राप्त करून ब्रह्मलोकामध्ये जातो आणि तिथे आपल्या स्वरूपामध्ये स्थित होतो आणि त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पितृयान आणि देवयान हे दोन्हीही वेदांनी सांगितलेले मार्ग आहेत. वेदांनी सांगितलेल्या मार्गाने स्वकर्माचा अनुष्ठानाने भगवत भक्त मनुष्य म्हणजे भगवंताची भक्ती करणारा माणूस जो आहे तो घरात राहून सुद्धा अशा प्रकारे श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. जोपर्यंत मनुष्य देहरूपी रथ आपल्या ताब्यात आहे, इंद्रिय बलवान आहेत, कार्यक्षम आहेत, तोपर्यंतच माणसाने सद्गुरूंची सेवा केली पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे. राग द्वेष इत्यादी शत्रूंना जिंकून घेतलं पाहिजे आणि मग त्याचं मन शांत होतं आणि स्वानंद रूप होऊन जातो तो. आणि सर्व शरीराचा त्याग करणं त्याला शक्य होतं आणि त्याला मोक्षपद प्राप्त करून घेता येतं. अशा प्रकारे शंकर आणि ब्रह्मदेव इत्यादींना सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून ज्या श्रीकृष्णाचं वर्णन त्यांना सांगता आलं नाही त्यांची मी काय तुला वर्णन करू शकणार. मौन, भक्ती आणि संयम यांनीच त्याची आपण पूजा करू शकतो. आपण या पूजेचा स्वीकार करावा असं नारद भगवानांना सांगतायत. आणि तुम्ही तुमचा कृपा प्रसाद आमच्यावर सदैव राहावा. या सगळ्या भगवंतांच्या लीलांचं मी तुला आता वर्णन केलं आहे आणि धर्माचं वर्णन केलं आहे. माणसाने कसं वागावं हे मी तुला सांगितलं आहे युधिष्ठिरा. अशा प्रकारे नारदांनी युधिष्ठिराला संपूर्ण उपदेश केला आहे. श्रीकृष्ण आणि नारद आणि युधिष्ठिर अशा प्रकारे संवाद इथे संपला. आणि मग युधिष्ठिराचा निरोप घेऊन त्यांनी केलेल्या सत्काराचा स्वीकार करून देवर्षी नारद हे तिथून निघून गेलेले आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर युधिष्ठिराच्या आश्चर्याला पारावार राहिलेला नाहीये. आता शुकमुनी परीक्षिताला सांगतायत अशा प्रकारे नारदांनी युधिष्ठिराला जे काही सांगितलं त्या पद्धतीने मी तुला 4 वर्णाश्रम आणि धर्माची लक्षणं सांगितलेली आहेत. या प्रकारे गृहस्थाने भावाद्वैत राहावं आणि निवृत्ती मार्गाने सत्संग करून भगवंताचं पद प्राप्त करावं. एकांतात बसून हरिकीर्तन करावं. कीर्तनाने कलीचे दोष नाहीसे होतात. धर्माने द्रव्योपार्जन करावं. अशा प्रकारे अनेक गृहस्थाश्रमी आपला संसार पार करून भगवंताला प्राप्त करून घेतलेला आहे असं शुकमुनींनी परीक्षिताला सांगितलंय की अशा प्रकारे मी तुला दक्ष कन्यांच्या वेगवेगळ्या वंशांचं पण वर्णन सांगितलं आणि त्या वंशामध्ये देव, असुर, मनुष्य ही चराचर सृष्टी कशी उत्पन्न झाली त्याचे सगळे वर्णन मी तुला इथे 7व्या स्कंदापर्यंत सांगितलं. अशा प्रकारे इथे 7वा स्कंद पूर्ण झालेला आहे. आता पुढे आपल्याला मनूंचं वर्णन ऐकायचं आहे. ते आता आपण पुढील भागात ऐकूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.